तर आज मी नेहमीच्या टायमिंग म्हणजे 4 वाजता उठलेलो आहे. जरा काही चेंज नाही. आज सकाळचं बॉडी वेट बरोबर 52 kg होतं आणि उद्या शेवटचा पेपर देणार आहे हे ऐकूनच एक्साइटमेंट जास्त झाल्या. बुक रीडिंग आणि मेडिटेशन आवरलं आहे. 7 तासांची झोप घेतलेली कारण की रात्री 9ला झोपलेलो. प्री वर्कआउट खाऊन लगेच जिममध्ये आलो. आज आहे पुल डे आणि आज होता रिस्टार्ट डे 79 आणि मला माझे लॅट्स ग्रो करायचे त्यामुळं मी या आठवड्यात जादा तर फोकस लॅटकडे करणार आहे जेणेकरून मी लॅट पुल डाऊनला स्मॉल ग्रिप घेणार जेणेकरून ताण पडावा. हायपर एक्सटेन्शनमध्ये तर काय चेंज नाही आणि त्यानंतर प्रीचकरला आज जरा कमी रिपिटेशन केलीत का कोणास ठाऊक. खरं बायसेपला पंप चांगला आलता सो नो प्रॉब्लेम विथ दॅट. आणि आज इंक्लाइंडला पण काय जास्त रिपिटेशन केले. एरवी माझे 10 रेप्स जातात आज फक्त 8पर्यंतच गेलेत. श्रग्समध्ये काय प्रॉब्लेम नाही, श्रग्सचे भारी झाले आणि सँडोमध्ये बॅकचे पोजेस मारायला भारीच वाटतात. पोझिंगमध्ये आज मजा झाली म्हणजे आज जवळजवळ 5 ते 10 मिनटं मी वेगवेगळ्या टाईपच्या पोजेस वगैरे ते ट्राय केल्या. ट्रॅप्स पण चांगले इम्प्रूव्ह आल्यात आणि बॅकची ही पोज मारल्याशिवाय तर मी जात नाही. घरी आल्यानंतर प्री वर्कआउटसाठी चपाती, प्रोटीनवाले ओट्स आणि क्रेटिन घेतलेलं आणि आज लिटरली ऊन पडालतं त्यामुळं बाहेर येऊन थांबलेलो मी थोड्या वेळासाठी. जरासं विटॅमिन डी घेतलं कारण की विटॅमिन डीची थोडी कमी होती. साकेतचा व्हिडिओ बघून आजचा लंच आवरला आणि त्यानंतर लगेचच संध्याकाळी माझा डिनर होता. ऑल्दो ह्याला डिनर म्हणणारच नाही, इव्हिनिंग स्नॅकच माझा डिनर आहे. आजच्या दिवसाच्या टोटल 16,000 स्टेप्स डन. टुमॉरो रिस्टार्ट अगेन.